नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी आहे अजय. पुण्याजवळच्या उल्हासनगरात राहणारा एका खाजगी कंपनीत मॅनेजर म्हणून काम करणारा सुनीता नावाच्या सज्जन बायकोचा नवरा आणि अंजली नावाचा लाडक्या मुलींचा बाप. मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील त्या खऱ्या धडकी भरवणाऱ्या भावनिक आणि शारीरिक ओढीची कहाणी सांगणार आहे. ही आहे प्रेमाची, एकटेपणाची आणि माझ्या मनाची चंचलता. पल्लवी नावाची मुलीला मी कसं प्रेम केलं ते सांगणार आहे. चला तर कथा सुरुवात करूया आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी अजय. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातल्या एका खास आणि खऱ्या कहाणीचा भाग सांगणार आहे. ही कथा आहे प्रेमाची, एकटेपणाची, हळूहळू वाढणाऱ्या भावनिक आणि आकर्षणाची आणि मना शरीराची, त्या गहन ओळखीची. मी आणि माझी बायको सुनीता यांचं लग्न झालं आता 9 वर्षे लोटली आहेत. आमचा संसार खरोखर सुखाचा होता. मी उल्हासनगरात एका चांगल्या प्रायव्हेट कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करतो. सकाळी ऑफिस, संध्याकाळी घरी येऊन मुलींची खेळणं, सुनीताशी गप्पा मारणं हीच आमची दिनचर्या होती. आमची 4 वर्षाची मुलगी अंजली ही आमच्या जीवनाचं केंद्रबिंदू होती. पण गेल्या 2-3 वर्षात रोजच्या धावपळीत, कामांच्या तणावात प्रेम थोडं रुटीन झालं होतं. प्रेम होतं, केस मिठी होती, पण त्या पहिल्या लग्नाच्या काळासारखी तीव्रता राहिली नव्हती. एकंदरीत सगळं सुरळीत चाललं होतं. सुनीता शिक्षिका होती. एका शुक्रवारी सकाळी सुनीता चहा देताना म्हणाली, अजय, माझ्या कॉलेजची जवळची मैत्रीण पल्लवी आज येणार आहे. तिचा नवरा मुंबईला ट्रान्सफर झालाय आणि ती इथे एकटीच राहत आहे. काही दिवस आमच्याकडे राहील का? मी चहाचा घोट घेत म्हणालो, अगं नक्की येऊ दे. तुझी मैत्रीण असेल तर काय प्रॉब्लेम? सुनीता हसली. ती खूप मजेदार आहे, पण थोडी भावूक आणि संवेदनशील आहे. तिच्या आयुष्यात थोडं असं सगळं बरं नाहीये. संध्याकाळी 5 वाजता दारावर बेल वाजली. मी दार उघडलं आणि एक क्षण थपकलो. समोर पल्लवी उभी होती. गोरा वर्ण, लांब काळे केस, खांद्यावर मोकळे सोडलेले मोठे भावपूर्ण डोळे आणि ओठावर एक साम्य हास्य. तिने हलकी हिरवी साडी नेसली होती, जी तिच्या व्यक्तिमत्वाला अगदी साजेशी वाटली. नमस्कार, तुम्ही अजय दादा ना? तिचा आवाज मऊ आणि गोड होता. हो हो, या या, आत या. सुनीता आत आहे. मी तिच्या सामानात मदत केली. ती आत आली आणि सुनीताला पाहताच दोघी एकमेकांना घट्ट मिठी मारून रडल्यासारखं झालं. अरे पल्लवी, किती दिवसांनी भेटलीस रे? सुनीता आनंदाने म्हणाली. मी त्यांच्या गप्पा ऐकत सोफ्यावर बसलो. पल्लवीने सांगितलं की तिचा नवरा परदेशात प्रोजेक्टवर गेला आहे आणि तिला इथे एकटीला कंटाळा येतो, म्हणून ती थोडा वेळ इथे राहायला आली आहे. रात्री जेवणाच्या वेळी आम्ही तिघेही टेबलावर बसलो. पल्लवी खूप छान स्वयंपाक करायची. तिने आणलेल्या खास डिशेस आम्ही खाऊ लागलो. दादा, कसं वाटलं? तिने विचारलं. मी हसत म्हणालो, अद्भुत. सुनीता, तुझी मैत्रीण तर स्वयंपाकातही जादू करते. पल्लवी लाजली. तिच्या गालावर हलकी लाली सडली. जेवणानंतर सुनीता अंजलीला झोपायला गेली. मी आणि पल्लवी बैठकीत थोडं बोलत राहिलो. दादा, तुमचा संसार खूप सुंदर दिसतोय. सुनीता नेहमी तुमच्याबद्दल खूप कौतुकाने सांगायची. ती म्हणाली. मी उत्तरलो, आम्ही प्रयत्न करतो, पण आयुष्य म्हणजे धावपळच असते. तुम्ही एकटी कशी सांभाळता? तिने दीर्घ उसासा टाकला. एकटेपणा खूप त्रास देतो दादा. नवरा व्यस्त आहे, फोनवर बोलणंही कमी झालंय. कोणीतरी आहे तरी का? तिच्या डोळ्यात पाणी तरतरलं. मी तिला समजावलं, पल्लवी, आयुष्यात असे टप्पे येतात. धीर धरा, आम्ही आहोत ना.
त्या क्षणी तिच्या डोळ्यात कृतज्ञतेची भावना दिसली. रात्री झोपताना माझ्या मनात पल्लवीचे डोळे आणि तिचा मऊ आवाज फिरत होता. फक्त सहानुभूती होती, पण तरीही एक वेगळी ओढ जाणवत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनीता अंजलीला घेऊन शाळेत गेली. ती तिथं जिथं शिकवायची. पल्लवी घरी होती. मी ऑफिसला निघालो तेव्हा ती म्हणाली, दादा चहा घ्या. आम्ही दोघं स्वयंपाकघरात उभे राहून चहा प्यालो. तुम्ही खूप व्यस्त दिसता, पण तरीही कुटुंबाला वेळ देता, ती म्हणाली. मी हसलो. प्रयत्न तर करतो. दिवस जात होते. पल्लवी आमच्या घरात मिसळून गेली. सकाळ चहा एकत्र, रात्री जेवणानंतर छोट्या छोट्या गोष्टीवर गप्पा. ती माझ्या ऑफिसच्या तणावाबद्दल विचारायची. मी तिच्या एकटेपणाबद्दल. एकदा तिने सांगितलं, दादा माझं लग्न प्रेमाचं नव्हतं, ते एक जबाबदारी होती. पण तुम्ही आणि सुनीता तुमच्यात तर खरं प्रेम दिसतं. मी मनात विचार करत होतो, ही मुलगी इतकी संवेदनशील का आहे. तिच्या प्रत्येक शब्दात एक हळवेपणा होता जो मला आकर्षित करत होता. एका संध्याकाळी बाल्कनीत आम्ही दोघं उभे होतो. सुनीता आत अंजलीला अभ्यास घालत होती. हवेत थोडी थंडी होती. पल्लवी थरथरत होती. मी माझा शाल तिच्या खांद्यावर टाकला. थंडी लागली, मी म्हणालो. तिने माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत काहीतरी वेगळं होतं. दादा तुम्ही खूप चांगले आहात, ती कुजबुजली. माझ्या मनात विचारांचा मोहर उठला. हे काय आहे. मी विवाहित आहे, बायकोशी मैत्रीण आहे, पण तिच्याजवळ उभं राहिल्यावर एक शांतता, एक उफारात भावना जाणवत होती. मी हात काढला, पण मनात तिची आठवण राहिली. पुढचे काही दिवस आम्ही जास्त बोलू लागलो. ती मला अजय दादा म्हणायची, पण हळूहळू अजय म्हणू लागली. तिच्या छोट्या छोट्या कृतीत एक आकर्षण होतं. मीही तिला टाळत नव्हतो. ऑफिसमधून येताना तिच्यासाठी फळं, छोटी चॉकलेट घेऊन यायचो. ती आनंदाने घ्यायची आणि म्हणायची, तुम्हाला कसं कळलं मला हे आवडतं. सुनीता व्यस्त असायची. शाळेचं काम, अंजलीची तयारी, त्यामुळे आम्हाला एकत्र वेळ मिळत होता. एका रात्री टीव्ही पाहताना ती माझ्याजवळ बसली. तिच्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला झाला. एक विद्युत तरंग गेला. मी मनात म्हणालो, अजय सावध रे. पण तिच्या डोळ्यातला तो ओलावा, तिचा मंद श्वास, हे सगळं मला हळूहळू खेचत होतं. ही होती सुरुवातीची अप्रिची आकर्षणाची, भावनिक आणि शरीराची ओढीची. पल्लवी आमच्या घरी राहू लागल्यानंतर दिवस बदलले. सुनीता सकाळी शाळेत जायची. अंजलीलाही न्यायची. मी ऑफिसला निघायचो. पल्लवी घरी एकटी, पण ती कधी कंटाळली नाही. सकाळी मी तयार होत असताना ती चहा आणि नाश्ता तयार करायची. अजय आज ऑफिसमध्ये काय प्लॅन आहे असं विचारायची. मी सांगायचो आणि ती ऐकायची. तिच्या डोळ्यात खरी रुची दिसायची. एका सकाळी मी ऑफिससाठी निघालो तेव्हा तिने मला माझ्या शर्टवर एक छोटीशी धूळ काढली. असं बाहेर जाऊ नका, ती हसत म्हणाली. तिच्या बोटांचा स्पर्श माझ्या छातीवर झाला. एक क्षण माझं हृदय थरथरलं. मी मनात म्हणालो, अजय ही सुनीताची मैत्रीण आहे, सावध रे. पण त्या स्पर्शाची ऊब मनात राहिली. रात्री सुनीता थकलेली असायची. अंजलीला झोपून ती लवकर झोपायची. मी आणि पल्लवी बैठकीत किंवा बाल्कनीत बसून गप्पा मारायचो. ती आपल्या कॉलेजच्या आठवणी सांगायची. मी माझ्या नोकरीच्या तणावाबद्दल. अजय तुम्ही इतके व्यस्त असूनही सुनीताला आणि अंजलीला किती वेळ देता, हे खूप छान आहे, ती म्हणायची. मी हसलो. पल्लवी प्रत्येकाचे आयुष्य वेगळं असतं. तुझ्या नवऱ्याशी कसं चाललंय. तिने दीर्घ श्वास टाकला. तो खूप व्यस्त आहे. फोनवर बोलतो, पण स्पर्श, जवळीक हे सगळं कमीच झालंय.
कधी कधी वाटतं मी एकटीच आहे. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. असं होऊ नकोस, आम्ही आहोत ना. तिने माझ्या हातावर आपला हात ठेवला. त्या क्षणी एक वेगळीच ऊर्जा जाणवली. आम्ही काही सेकंद गप्प बसलो. फक्त श्वास आणि शांतता. शनिवारचा दिवस होता. सुनीता अंजलीला घेऊन तिच्या आईकडे गेली होती. मी आणि पल्लवी एकटं घरी होतो. तिने खास जेवण बनवलं. माझं आवडतं पनीर आणि रोटी. जेवताना ती माझ्यासमोर बसली. अजय, आज तुमच्यासाठी स्पेशल बनवलंय. तिच्या हातून चुकून माझ्या बोटांना स्पर्श झाला. मी थरकलो. तिने लाजून पाहिलं आणि हात काढला. पण त्या नजरेत लाज नव्हती, एक गोड ओढ होती. जेवणानंतर आम्ही सोफ्यावर बसलो. टीव्ही चालू होता, पण आमचं लक्ष नव्हतं. अजय, मला तुमच्यासोबत बोलताना बरं वाटतं. एकटेपणा कमी होतोय, ती म्हणाली. मी जवळ सरकलो. पल्लवी, तूही मला एक नवीन ऊर्जा देतेस. तिने डोकं माझ्या खांद्यावर टेकवलं. तिच्या केसांचा मंद सुगंध मला बुरड घालू लागला. मी मनात विचार करत होतो, ही भावना कुठे नेईन, पण तिच्या उबदार शरीराची जवळीक सोडत नव्हती. त्या रात्री आम्ही दीर्घ गप्पा मारल्या. तिने सांगितलं की लग्नानंतरही तिला खऱ्या प्रेमाची ओढ नव्हती. अजय, तुमच्यात जे प्रेम दिसतं ते मला कधी मिळालंच नाही. मी तिला समजावलं. कधी कधी आयुष्याला दुसराच अर्थ शोधावा लागतो. तिने माझ्या हातात हात घेतला आणि म्हणाली, तुम्ही मला सांगितलं होतं भाऊ म्हणावं, पण आता वेळ वेगळा वाटतोय. दुसऱ्या दिवशी सुनीता परत आली. आम्ही दोघे सावध झालो होतो, पण पल्लवीच्या नजरेत एक गुप्त हास्य होतं. ऑफिसमधून येताना मी तिच्यासाठी छोटी भेट घेऊन यायचो. एखादी फुलं किंवा तिचं आवडतं बिस्किट. ती आनंदाने आणि कुजबुजायची. अजय, तुम्हाला कसं कळालं? एका संध्याकाळी आम्ही तिघेही पार्कमध्ये फिरायला गेलो. सुनीता अंजलीशी खेळत होती. मी आणि पल्लवी थोडे माग. अजय, मी तुम्हाला आवडते का? तिने अचानक विचारलं. मी थपकलो. पल्लवी, हो. पण ती हसली. मी समजते, पण तुमच्यासोबत मी जिवंत होते. तिच्या शब्दांनी माझं मन हेलावलं. रात्री घरी परतल्यावर सुनीता झोपली. मी बाल्कनीत होतो. पल्लवी आली. झोप येत नाही. आम्ही जवळ उभे राहिलो. पावसाची हलकी सर सुरू झाली. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने माझ्या छातीवर डोकं टेकवलं. तिचा श्वास वेगवान झाला. मी तिच्या गालावर हळूच हात फिरवला. ती किंचित थरकापली. अजय, हे काय होतंय? तिने कुजबुजलं. माझ्या मनात धुंद सुरू झालं. सुनीताशी विश्वासघात वाटत होता, पण पल्लवीशी असलेली भावनिक आणि शारीरिक गोडी राखणं कठीण होतं. तिच्या प्रत्येक स्पर्शात, प्रत्येक शब्दात खोल आकर्षण होतं. आम्ही त्या रात्री फक्त जवळ बसून राहिलो. कपडे अजूनही होते, पण हृदय एकमेकांना ओळखत होतं. हळूहळू आमच्यात एक गुप्त बंध तयार झाला. सुनीता व्यस्त असायची तेव्हा आम्ही छोटे छोटे क्षण शोधायचो. एक नजर, एक स्मित, एक हाताचा स्पर्श. हे सगळं हळूहळू मन आणि शरीर दोन्हींना उत्तेजित करत होतं. हा पहिल्या भागाचा शेवट आहे. पुढच्या भागात ही ओढ कशी प्रचंड रूप धारण करते, ती एक रात्र आणि त्यानंतरची विदारक निरोपाची वेळ हे सांगेन. भाग दुसरा. उत्कृष्ट प्रेमाची आणि निरोप असलेली ती भावनिक जवळीक आता उत्कर्षाची टोकाला जाते. सुनीता एका शिक्षक परिषदेसाठी 2 दिवस बाहेरगावी गेली होती. अंजलीलाही तिच्यासोबत आजीकडे सोडलं होतं. घरी फक्त मी आणि पल्लवी. सकाळी उठल्यावर ती चहा घेऊन आली. अजय, आज तुमच्यासाठी विशेष नाश्ता बनवलाय. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. आम्ही दोघे टेबलावर बसलो.
बोलताना तिची नजर माझ्या नजरेत अडकायची. अजय, तुमच्यासोबत हे 2 दिवस मला खूप बरं वाटतंय, ती मऊ आवाजात म्हणाली. मी तिच्या हातावर हात ठेवला. पल्लवी, मलाही. पण हे सगळं सुनीताला. तिने माझ्या बोलण्यात अडथळा आणला. आता फक्त आपण दोघेच आहोत. भावनांना आता थांबवू नकोस. तिच्या डोळ्यात प्रेम आणि एकटेपणाचं मिश्रण दिसत होतं. मी उठलो आणि तिला जवळ ओढलं. तिचं डोकं माझ्या छातीवर, तिचा श्वास वेगवान झाला. आम्ही काही वेळ असेच उभे राहिलो. तिच्या केसातून हात फिरवताना मला वाटलं ही ओढ आता थांबणार नाही. दुपारी आम्ही घरातच बसलो. तिने आपल्या आयुष्याबद्दल सांगितलं. अजय, लग्न झालं तेव्हा प्रेम नव्हतं, फक्त कुटुंबाची जबाबदारी होती. पण तुझ्यासोबत मला खऱ्या प्रेमाची जाणीव होते. तुझा स्पर्श, तुझं ऐकणं हे सगळं मला पूर्ण करतं. मी तिच्या गालावर हात फिरवला. पल्लवी, तूही मला एक नवीन जग दाखवतेस. सुनीतेशी सगळं ठीक आहे, पण तुझ्यात एक वेगळीच ओढ आहे. तिने माझ्या गळ्यात हात टाकले. आमचे ओठ हळूच एकमेकांना मिळाले. पहिला स्पर्श मंद, भावनिक, प्रेमाने भरलेली. तिच्या होठावर गोडवा होता. आम्ही एकमेकांना घट्ट धरून राहिलो. अजय, मला अजून हवंय, ती कुजबुजली. मी तिच्या पाठीवर हात फिरवत होतो. तिची त्वचा उबदार झाली होती. आम्ही सोफ्यावर बसलो. ती मांडीवर डोकं ठेवून पडली. मी मनात विचार करत होतो, हे प्रेम आहे की केवळ शारीरिक आकर्षण. पण त्या क्षणी फक्त तिची जवळीक हवी होती. संध्याकाळी पाऊस सुरू झाला. आम्ही बाल्कनीत उभे राहिलो. पावसाच्या थेंबात आम्ही भिजत होतो. तिने मला घट्ट मिठी मारली. अजय, आज रात्री मला एकटी सोडू नकोस. आम्ही आत आलो. रात्रीच्या जेवणानंतर आम्ही शयनकक्षात गेलो. कपडे अजूनही होते, पण आम्ही एकमेकांच्या जवळ झोपलो. मी तिच्या शरीरावर हळूहळू हात फिरवत होतो. ती किंचित हलत होती. अजय, हळू चल, मला हे सगळं नवीन आणि खूप सुंदर वाटतंय. तिचा श्वासाची गती वाढली. माझ्या स्पर्शाने तिचं शरीर गरम होत होतं. आम्ही एकमेकांना पूर्णपणे ओळखत होतो. त्या रात्री आम्ही भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या एकरूप झालो. मी लालसर होईपर्यंत, माझ्या प्रेमाने ती पूर्ण भरून जाईपर्यंत आम्ही एकमेकात विरघळलो. हे सगळं प्रेमाने, काळजीने आणि हळवेपणाने घडलं. अजय, तू मला जिवंत केलंस, ती रडत म्हणाली. मी तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले. पल्लवी, तूही मला एक नवा अनुभव दिलास. दुसऱ्या दिवशी सकाळी ती लाजून माझ्या शेजारी उठली. मी कधी इतकी सुखी नव्हती. आम्ही एकत्र नाश्ता केला. तिने माझ्या हातात हात घेतला. हे चुकीचं आहे का अजय? मी म्हणालो. भावना चुकीच्या नसतात पल्लवी, पण परिस्थिती कठीण आहे. सुनीताला दुखवायचं नाही. तिने मान डोलावली. मी जाणून आहे, पण हे क्षण मी कधी विसरणार नाही. सुनीता संध्याकाळी परत आली. आम्ही दोघे सावध झालो होतो, पण पल्लवीच्या नजरेत आता एक खोल गुप्त प्रेम होतं. रात्री जेवणानंतर ती मला भेटायची. छोटे स्पर्श, गुप्त हास्य. अजय, तुझ्या प्रेमाने माझं आयुष्य बदललं, ती कुजबुजायची. मीही तिला टाळू शकत नव्हतो. मला पण लवकरच वास्तवाची आठवण झाली. एका रात्री तिने सांगितलं, अजय, माझा नवरा परत येणार आहे. पुढच्या आठवड्यात तो मुंबईहून येईल. मला परत जावं लागेल. तिचा आवाज कापत होता. मी तिला घट्ट पकडलं. पल्लवी, हे किती लवकर? ती रडली. मी जाणून आहे, पण या काही दिवसात जे मिळालं ते आयुष्यभर पुरेल. आम्ही त्या रात्री दीर्घ गप्पा मारल्या. तिने सांगितलं की माझ्या प्रेमाने तिला स्वतःला पुन्हा ओळखायला मदत झाली. तू मला पूर्ण केलंस, केवळ शारीरिकदृष्ट्या नव्हे तर मनानेही. सुनीता पुन्हा एका कामानिमित्त एका दिवसासाठी बाहेर गावी गेली. अंजली आजीकडे.
घरी फक्त मी आणि पल्लवी. हा तिचा शेवटचा पूर्ण दिवस होता. सकाळपासून तिने माझ्यासाठी आवडते पदार्थ बनवले. जेवताना ती माझ्या समोर बसली आणि म्हणाली, अजय, आज सगळं सावकाश घेऊया. तिच्या डोळ्यात प्रेम, दुःख आणि आसक्ती मिसळली होती. दुपारी आम्ही शयनकक्षात गेलो. तिने मला जवळ ओढलं. आमचे ओठ पुन्हा एकमेकांना मिळाले. यावेळी अधिक गहन आणि भावनिक. मी तिच्या केसातून हात फिरवला. तिच्या पाठीवर मंद स्पर्श केला. ती किंचित थरथरली. अजय, मला तुझी पूर्ण हवी आहे, ती कुजबुजली. आम्ही एकमेकांना घट्ट धरून राहिलो. तिचे शरीर माझ्या स्पर्शांना गरम होत होतं, लालसर होत होतं. आम्ही हळूहळू एकमेकात विरघळलो. प्रेम, आसक्ती आणि भावनांचा पूर्ण मिलाप. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून म्हणत होती, अजून, अजून, मला विसरू नकोस. मी तिच्या गालावर, मानेवर हळू स्पर्श करत होतो. त्या क्षणात फक्त आम्ही होतो, सारे धोके विसरून. रात्री आम्ही बाल्कनीत बसलो. पाऊस पडत होता. तिने माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं. हे प्रेम चुकीचं होतं का? तिने विचारलं. मी म्हणालो, पल्लवी, प्रेम कधी चुकीचं नसतं, पण आयुष्यात जबाबदारी असते. सुनीता आणि अंजली माझ्यासाठी महत्वाचे आहेत. तूही तुझ्या नवऱ्याची नवी सुरुवात कर. ती रडली. पण तुझी आठवण कशी विसरू? तुझा स्पर्श, तुझं ऐकणं, ती रात्र शेवटची होती. आम्ही पुन्हा एकदा एकत्र झोपलो. तिने पूर्ण प्रेमाने मिठी मारली. तिचे शरीर माझ्या स्पर्शाने पुन्हा लाल झालं. ती कापत होती. आम्ही एकमेकांना शेवटचा पूर्ण अनुभव दिला. अजय, तू मला खऱ्या प्रेमाची ओळख दिलीस, ती अश्रूने भरलेली डोळ्यांनी म्हणाली. मी तिचे अश्रू पुसले आणि तिच्या कपाळावर हळू स्पर्श घेतलं. पल्लवी, तूही मला एक नवी जाणीव दिलीस, पण आता आपण आपापल्या मार्गाने जाऊया. दुसऱ्या दिवशी तिचा नवरा आला. पल्लवी सामान घेऊन निघाली. सुनीता तिला निरोप देत होती. पल्लवी, कधीही ये, मी दारात उभा होतो. तिने माझ्याकडे पाहिलं. एक दीर्घ, अर्थपूर्ण नजर. अजय दादा, सर्व काही ठीक राहू, ती म्हणाली. पण तिच्या डोळ्यातलं प्रेम आणि वेदना ही स्पष्ट ओळखू शकलो. ती गेली. तिच्या गेल्यानंतर काही दिवस माझं मन खूप उदास होतं. सुनीताशी सगळं पूर्वीसारखं चालू होतं. मी तिला जास्त वेळ देऊ लागलो. अंजलीशी खेळायचो. पण माझ्या मनाचा एका कोपऱ्यात पल्लवीची आठवण कायम होती. तिचं हास्य, तिने स्पर्श, त्या रात्री, हे सगळं एक सुंदर पण काळजीपूर्वक स्वप्न बनून राहिलो. मित्रांनो, आयुष्यात कधी कधी असे क्षण येतात जिथे प्रेमाची एक नवीन शाखा फुटते. ते भावनिक असतं, रोमॅन्टिक असतं, शारीरिक असतं, पण त्यांच्यासोबत जबाबदारीही असते. पल्लवीशी झालेलं ते नातं मला शिकून गेलं की मन आणि शरीर दोघांनाही प्रेमाची गरज असते. पण सगळं मर्यादा राखल्याशिवाय सुंदर राहत नाही. ही कथा तुम्हाला भावली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमच्या आयुष्यातील अशा भावनिक अनुभवाबद्दल सांगा. मन चंचल या यूट्यूब चॅनलवर असंच खऱ्या, रोमॅन्टिक आणि भावनिक कहाण्या येत राहतील. तुमचा पाठिंबा कायम ठेवा. धन्यवाद. आपला मन चंचल. धन्यवाद मित्रांनो. लाईक, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.